नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण सगळे पाहत आहात दिवसभर माझा महाराष्ट्र माझा विजन. आणि आता आपल्यासोबत आहेत एकदम खास पाहुणे, महाराष्ट्रातले एक प्रमुख युवा नेते, सध्याच्या शासनातले पर्यटन मंत्री आणि ठाकरे घराण्यातले आताच्या घडीचे तरुण तुर्क शिलेदार आदित्य ठाकरे. आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहे मी, आणि माझ्यासोबत आहे माझी सहकारी ज्ञानदा. तुझ्याकडे. आदित्यजी, आपलं मनापासून स्वागत माझा विजनमध्ये. एबीपी माझासोबतचं हे तुमचं दुसरं विजन आहे. जेव्हा तुम्ही नुकतेच मंत्री बनलेला होता तेव्हा तुम्ही विजन मांडलेलं होतं फेब्रुवारी महिन्यात. सगळ्यात आधी वर्षपूर्तीनिमित्त तुमचं अभिनंदन. युवा चेहरा, तरुण चेहरा म्हणून तुमच्याकडे अर्थातच युवा वर्ग तर पाहतोच, जनतेलाही मोठ्या अपेक्षा आहेत. तर आधी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमच्या तीनही खात्यांबद्दल पहिल्यांदा विजन मांडावं आणि त्यानंतर मग आपण पुढच्या प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात करूया. नक्कीच, धन्यवाद आपल्या दोघांचं. आज सकाळपासून मी बघतोय माझा विजनवर सगळेच सकाळी आदरणीय मुख्यमंत्री होते आणि मग सगळेच मंत्री महोदय येऊन आपलं जे काही या महाविकास आघाडीने काम केलेलं आहे ते विजन मांडत आहेत. प्रसन्नजी, आपण मला प्रमुख युवा नेते बोलला जाता. ज्येष्ठ युवा नेते हे पदवी नको लागू म्हणजे एक ठीक. आणि प्रत्येक वर्षी इथे यावंसं वाटावं आणि चांगलं काम आमच्या हातून घडावं हीच मी जनतेच्या चरणी प्रार्थना करत आहे. आपल्याला आठवत असेल मागच्याच वर्षी किंबहुना ह्याच साधारण वर्षी, तसं काय वर्ष आता कळतच नाहीये कारण एक वर्ष जवळपास होत आलं आणि आपण मास्क लावून सगळे फिरत आहोत आणि जास्तीत जास्त वर्क फ्रॉम होम करत आहोत. पण हे सगळं करत असताना मला आठवतं की मागच्या वर्षी जेव्हा आपण बोलवलेलं माझा विजनमध्ये, तेव्हा आम्ही नुकतंच हाती सगळं हे सांभाळायला घेतलेलं. आणि जे 3 खाती आहेत माझ्याकडे, पर्यावरण आहे, पर्यटन आहे आणि राजशिष्टाचार आहे, ह्याबद्दल आपण मला बोलायला बोलवलेलं. तिथे विजन मांडत असताना जेव्हा आपण जो एक पदभार सांभाळायला घेतो तेव्हा पहिलं खूप चांगलं वाटतं की चला माझं हे विजन आहे आणि आम्ही हे पुढच्या काही वर्षांमध्ये करून दाखवू. आणि तेव्हा सगळ्यांकडूनच कौतुक होत असतं. त्याला एक हनीमून पिरियड म्हटला जातो सरकारचा, पहिले जे 100 दिवस असतात ते. पण त्यानंतर जे काम करायला लागतं ते खूप महत्त्वाचं. आणि मला वाटतं माझ्या खात्याने आणि माझ्या सगळ्या सहकार्यांनी हे काम आम्ही पुढे आणत आलेलो आहोत. एक आनंदाची बातमी अशी आहे, इथे अजून एक वाहिनी आहे, त्यांनी आज आणि त्यांच्या सर्वेनी देशभरात टॉप रँकिंग काही बिग स्टेट्समध्ये महाराष्ट्राला पर्यटनामध्ये नंबर 1चा आकडा दिलेला आहे, रँकिंग फर्स्ट दिलेला आहे. आणि हे अवघ्या साधारण 11 महिन्यात आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. पण सुरुवात कुठून करायची तर मला वाटतं अर्थातच मी पर्यटनाकडून करीन, कारण काही महत्त्वाच्या गोष्टी आम्ही ह्या पर्यटन खात्यातून केलेल्या आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे आम्हाला जे सगळ्यात मोठं एक आव्हान होतं की इथे हॉटेल्सना जर यायचं असेल, हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला यायचं असेल तर खूप लायसन्सेस होते, खूप ऍप्लिकेशन होते, धावपळ व्हायची. म्हणजे इथे जायचं की तिथे जायचं, साधं एक रेस्टॉरंट उघडायचं असेल तरी खूप त्रास असायचा. ह्या मागच्याच महिन्यात एक आम्ही कॅबिनेट नोट आणून आणि कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला की 70 ऍप्लिकेशन फॉर्म होते, 70 लायसन्सेस होते आणि 15 ज्या NOCs होत्या ते 70 ऍप्लिकेशनचं 8 ऍप्लिकेशनवर आणलं, 70 लायसन्सेस आपण 10 लायसन्सवर आणलं आणि 15 NOCs आपण अवघ्या 8 NOCs ते सेल्फ सर्टिफिकेशन केलं. आणि आता आपण जगातले 5-6 जे ईज ऑफ डुईंग बिझनेसमधले देश आहेत, मला वाटतं त्याच्यामध्ये आपण एक महाराष्ट्र म्हणून राज्य आहोत. तसंच त्याचनंतर आम्ही अजून एक कॅबिनेट नोट आणली, त्याच्यात आम्ही या पूर्ण हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला म्हणजे हॉटेल्ससाठी आम्ही इंडस्ट्री स्टेटस दिला. आधी ते सगळे जे टॅक्सेस होते ते कमर्शियल होते खरं, आणि म्हणून खरं तर 7,000हून जास्ती हॉटेल्स महाराष्ट्रात असूनही, म्हणजे 1 स्टार असतील, 3 स्टार असतील, रजिस्टर्ड हॉटेल्स जे होते ते फक्त 123-124 होते. आता रजिस्ट्रेशनसाठी रांग लागायला लागली आणि कितीतरी लोकांनी, कितीतरी वेगळ्या वर्ल्ड वाईड चेन्सनी आम्हाला पत्र लिहिलेत, ईमेल्स लिहिलेत, ट्विटरवर ट्विट केलेलं आहे की आम्हाला महाराष्ट्रात यायचं तर आम्ही काय करायला पाहिजे. असंच आपल्याला आठवत असेल साधारण मार्चमध्ये आणि नंतर जूनमध्ये 2 हॉटेल्सचे साधारण 26-27 वर्ष, म्हणजे मी 3 किंवा 4 वर्षाचा असेल तेव्हापासून त्यांनी ऍप्लिकेशन टाकलेलं की महाराष्ट्रात त्यांना स्थापित व्हायचं आहे. ते आम्ही 3 महिन्यात त्यांची प्रोसेस फुलफिल करून आपण सिंधुदुर्गात एक 2 हॉटेल्ससाठी चांगलं आपण काम मोकळं करून दिलेलं आहे. तसंच MTDCला आपण आता थोडं अफोर्डेबल पण करतोय आणि काही काही लक्झरी पण करतोय. कारण माझं मत ठाम आहे की जगभरात प्रत्येक क्रायटेरिया जो असतो टुरिस्टचा तो फुलफिल करणं गरजेचं असतो. मग काही लक्झरी असतात, काही स्पा असतात, काही हेल्थ टुरिझम असतं, काही बीच टुरिझम असतं. कारण महाराष्ट्र एक असं राज्य आहे जिथे सगळं काही आहे. म्हणजे आपण वाळवंट जर सोडलं, मी मागच्या वेळी पण बोललेलो, तर सगळे म्हणजे आपल्याकडे सह्याद्री आहे, आपल्याकडे लोणार आहे, आपल्याकडे ताडोबा आहे, आपल्याकडे सगळे बीचेस आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी असताना
एक्सप्लॉइट जरी शब्द चुकीचा असला तरी महाराष्ट्राच्या आपल्या मातीसाठी आपण काय चांगलं करू शकतो ह्याचा आपण पर्यटनाच्या दृष्टिकोनाने विचार करत असताना मला वाटतं 7 हॉटेल्स पहिले तर आपण प्रॉपर्टीज थोड्या आता PPP बेसिसवर आपण काही करू शकतो का ह्याच्यासाठी आता विचार सुरू केलाय. कन्सल्टंट अपॉइंट केलेत आपण. तसंच बीच शॅक पॉलिसी आहे ते पण आपण करण्याचा प्रयत्न करतोय. आता तिथे आर्किटेक्ट चांगले नेमले गेले आपलेत. ब्लू बीच साठी पण आपण ब्लू फ्लॅग बीच साठी पण प्रयत्न करतोय. तर ह्या काही गोष्टी ॲग्रो टुरिझम जे आमचं एक मध्यंतरी पॉलिसी होती त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालाय. एका महिन्यात 21 शेतकऱ्यांनी किंवा तसे काही ॲग्रिकल्चरल जमिनींनी आम्हाला पॉलिसीमध्ये आलेत आणि ॲग्रो टुरिझमसाठी सुरुवात केली. म्हणजे एक साधारण आपल्या गावात कसं एक वातावरण असतं तिथे जाऊन राहायचं कसं, कुठे स्ट्रॉबेरी पिकिंग करू शकता, कुठे अजून काही करू शकता, ह्या गोष्टी आहेत ह्या आपण सुरू केल्या आहेत. मला वाटतं ह्या काही गोष्टी आनंदाच्या आहेत आणि महाराष्ट्रभरात एक मला वाटतं हे जे एक सेक्टर आहे टुरिझम पर्यटन आपण बघा जगभरात आणि आता खास करून जो काही GST वाढलेला आहे किंवा रेव्हेन्यू वाढलेला आहे टुरिझम क्षेत्रातून जास्तीत जास्त आहे. कारण आपण सगळेच 9 महिने घरी बसलेलो आहोत आणि लोकांना बाहेर खायला तरी जायचंय किंवा कुठेतरी एक 4 दिवस मोकळ्या हवेत राहायला जायचंय आणि हे क्षेत्र ज्या झपाट्याने वाढेल कदाचित कोविड नंतर त्याला काही मला वाटतं लिमिट नाही आणि म्हणून हे एक स्पंज सेक्टर म्हणून मी बघतो. जेवढं रेव्हेन्यू जेवढं एम्प्लॉयमेंट हे जनरेट करू शकेल ते एक महत्वाचं आहे. अर्थात मी अजून खूप काही सांगू शकतो पण आपण पुढच्या गप्पांमध्ये जाऊच. तसं एक पर्यावरण महत्वाचं खातं आहे आणि आपल्याला मागच्या वेळी देखील सांगितलेलं मी की पर्यावरण हे आता प्रत्येक श्वासासाठी महत्वाचं झालं. म्हणजे आपल्याला माझ्या महापालिकेची भाषण आठवत असतील त्या निवडणुकीत की जर आपण झाडं कापायला थांबलो नाही तर एका वेळी आपल्याला ऑक्सिजनचे हॉटस्पॉट्स बनवायला लागतील आणि नेमकं आज कोविडमुळे तेच झालेलं आहे. आपण ऑक्सिजनचे सगळीकडे जम्बो फॅसिलिटीज बांधतोय आणि मास्क घालून फिरतोय. मला वाटतं ह्याच्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं होतं. आनंदाची गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये हे सरकार हे एक ग्रीन सरकार म्हणून आता सगळे ओळखत आहेत. RAचं जे आपण केलं साधारण 812 एकर जमीन मुंबईत जंगल म्हणून नोटिफाय करणं ही हिंमत मला वाटतं कोणाचीच आधी नव्हती. कारण एक शब्द आड येतो तो म्हणजे डेव्हलपमेंट. एन्व्हायरमेंट आणि डेव्हलपमेंट खूप वेळा असं असतं की जे काही लोक असे असतात की अरे एन्व्हायरमेंट काय तुमचं सगळीकडे मध्ये मध्ये येतं, काही लोक असे असतात की अरे डेव्हलपमेंट काय सगळीकडे मध्ये मध्ये येतं. त्याचं एक बॅलन्स सांभाळणं खूप गरजेचं असतं आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे आपण जपून पुढे कसं जाऊ हे बघणं खूप गरजेचं असतं. आता पण आमची थोडी एक मोहीम चालू आहे की मॅनग्रोव्ह कांदळवनं हे पण खूप महत्वाचे आहेत. मग सुनामी आल्यानंतर किंवा वादळ आल्यानंतर कुठे पूर आल्यानंतर आपण मग सगळे ते मॅनग्रोव्हच्या मागे लागतो. पण आत्तापासून आम्ही बघतोय की कितीतरी 1000 एकर मॅनग्रोव्ह आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून काही नोटिफाय होऊ शकतात त्याच्या पण आपण मागे लागलेलो आहे. तिल्लारीचा आपण कॉन्झर्वेशन रिझर्व्ह केलेला आहे. एलिफंट कॉरिडॉर आपण जाहीर केला आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये देखील आपण कितीतरी कॉन्झर्वेशन रिझर्व्ह आपण करत आहोत. ह्या सगळ्या गोष्टींना पुढे नेत असताना एक सगळ्यात महत्वाची मोहीम आम्ही घेतलेली आहे ते म्हणजे माझी वसुंधरा. आणि मी आपल्याला देखील अपील करेन की आपण पण याच्यात सहभागी व्हावं. कारण जी आपली पंचमहाभूत आहेत 5 एलिमेंट्स आहेत अग्नी वायू जल आकाश हे आधी आपण यांचं पूजा करायचो अर्चा करायचो आणि म्हणून हे आपल्यासाठी दैवत होती. वेगवेगळे एनर्जीचे फॉर्म आहेत. ज्या मिनिटाला आपण त्यांना मंदिरात आणलं तेव्हा आपण यांचं खऱ्या स्रोतांकडे प्रदूषण सुरू केलं आणि आम्ही हाच प्रयत्न करतोय की परत आपल्या गावोगावी जावं, प्रत्येक शहरात जावं, प्रत्येक गल्लीत जावं आणि हे जे काही वातावरण बदल आहे जगभरणीय बदल जे होत आहे क्लायमेट चेंज ज्याला आपण बोलतो मग निसर्गाचं वादळ असेल काल जे तमिळनाडूमध्ये वेगळं एक वादळ येऊन गेलं आपण बघा एकंदर गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातच काय आणि जगभरात काय वादळ असतील चक्रीवादळ असतील अवकाळी पाऊस असेल कधी गारपीट असेल कधी थंडी म्हणजे ते मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी सिएटलमध्ये -63 डिग्रीज होतं आणि उकाडा पण असा वाढलेला आहे. तर हे सगळं जे होत आहे मग आपण कधी नुकसान भरपाई करतो कधी पंचनामे करतो पण हे जर आपल्याला कुठे ना कुठेतरी थांबवायचं असेल तर आपल्याला हे पकडून चालायला लागेल की वातावरणीय बदल होत आहे. म्हणजे मुंबईत देखील सप्टेंबरमध्ये 46 वर्षात जसा पाऊस झाला नाही तसा त्या 2-3 तासामध्ये पाऊस झाला. तर ह्याच्यावर आपण थोडं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. हे आहे. तिसरी गोष्ट अर्थात शिष्टाचार आहे. त्याच्यात तर आपण बघत असाल वेगळ्या काउन्सिलेटशी आम्ही बोलत आहोत, डिप्लोमॅटशी बोलत आहोत. मध्यंतरी देखील MOU जे आपण मुख्यमंत्री साहेबांच्या समोर DCM साहेबांसमोर आपण जे साईन करून घेतले त्याच्यात देखील फॉरेन इन्व्हेस्टमेंट खूप आहे आणि मग ही फॉरेन इन्व्हेस्टमेंट आल्यानंतर ह्यांना कुठे ना कुठेतरी एक असं मीडियम लागतं जिथे त्यांच्या काही छोट्या मोठ्या गरजा असतात कंप्लेंट्स असतात ते कुठेतरी त्यांना व्हॉइस करायचे असतात. तर आम्ही हेच ठरवलं की प्रत्येक महिन्यात वेगळ्या काउन्सिलेटशी मग मोठे देश असतील छोटे देश असतील आता स्वीडन सारखा देश त्यांचे नॉर्वे आणि स्वीडन ह्या 2 देशांचे म्हणून साधारण 150 कंपन्या ह्या महाराष्ट्रात आहेत. जर्मनीच्या एकट्याच्या 150 कंपन्या आहेत. UK बरोबर आपण महापालिकेच्या शाळांमध्ये असेल इतर काही ठाण्याच्या शाळांमध्ये असेल वेगळे स्पोर्ट्स आणि जेंडर इक्वलिटीचे कार्यक्रम चालवत आहोत. तर एक एक्सचेंज मला वाटतं करणं गरजेचं आहे आणि ह्याच वातावरणात आपण पुढे जाणं गरजेचं आहे. तर हे साधारण विजन आहे आणि अर्थात विजनवर 1 वर्षात काम झालेलं आहे आणि पुढच्या 4 वर्षात आम्ही काम करत राहू.
पर्यावरणाबद्दल तुम्ही खूप कळकळीनं तुमची मतं मांडली. सध्या त्याच अनुषंगानं बोलायचं तर एक विषय कमालीचा चर्चेत आहे. तुम्हालाही त्याची कल्पना आहे. अर्थातच कांजूरमार्गमध्ये उभं राहत असलेलं कारशेड, मेट्रोचं कारशेड. आता असं आहे की त्याच्यावरती आधी आणखी कोणी दावा सांगितला, केंद्र सरकारनं आपला दावा सांगितला, आता एक खासगी विकासक दावा येऊन सांगतोय. डेव्हलपमेंट, पर्यावरण याची सांगड याच्याबद्दल आपण बोलताय, पण या सगळ्या वादामध्ये आणि या सगळ्या गोंधळामध्ये मुंबईकरांनी किती सहन करायचं? त्यांनी मेट्रोची वाट किती दिवस पाहायची? ही डेडलाईन कधी संपणार आहे? माझा देखील हाच प्रश्न होता. कारण आपण बघितलं असेल, मी साधारण याचा थोडा इतिहास देतो आपल्याला, आणि आपण पण बघितलं, तो सगळा काळ जवळून बघितलेला आहे 2017 की 2015 पासूनचा. आम्ही सतत घसा कोरडा करून ओरडत होतो की अरे आरेमध्ये करू नका, आरेमध्ये करू नका. मी मूळ तुम्हाला भूमिका सांगतो. आरेची जे एक विरोध होता त्यावेळी, आणि नुसतं माझ्याकडून नाही, कितीतरी पर्यावरणवादीच नाही तर इतर नागरिकांकडून एवढ्यासाठीच होता की आरेची जी जागा निवडली गेली ते नुसतं झाडांसाठी नव्हती. झाडांची कत्तल एक महत्त्वाची गोष्ट आहेच, पण खूप वेळा डेव्हलपमेंट वर्कमध्ये आपण झाडं ट्रान्सप्लांट करत असतो, कापून तिसरीकडे लावत असतो, ह्या सगळ्या गोष्टी चालत असतात. पण ह्याच्याही पुढे जाऊन ती जी जागा आहे ती जंगलाचा भाग आहे. तिथे लुना ही नावाची लेपर्डस होती आहे आणि तिचे 9 बच्चे देखील आहेत. हे आपल्याला मान्य करूनच चालायला लागेल. स्टीव्ह विंटर सारखा मोठा फोटोग्राफर येऊन आपल्या शहरांमध्ये फोटो काढून जातो, आणि हे आपण अमान्य करायचं, हे मला वाटतं एक थोतांड आहे. त्याच्याही पुढे जाऊन आपली मिठी नदी तिथूनच वाहते. जर मी आता मध्यंतरी जाऊन बघून आलो, चुपचाप सकाळी गेलेलो, बघून आलो, पाहणी करून आलो, ते पूर्ण जे काही फ्लड बँक होतं मिठीचं ते बंद करून टाकले. मग आपण उगाच सगळीकडे मिठीचं खोलीकरण करा, रुंदीकरण करा, आमच्या घरात पाणी येतं, हे बोंबलण्यात काही अर्थच नाहीये. मग जर आपल्याला खरोखर याचा अर्थ काढायचा असेल, 2015चा जर आपण रिपोर्ट बघितला, त्याच्यात क्लिअर कट दिलेले आहेत, 3 डिसेंट नोट आहेत त्याच्यात, आणि तेही एक्सपर्ट्सनी दिलेले आहेत की 2015च्या रिपोर्टमध्ये की त्या आरेच्या जागी करू नका. त्याच्या बदली जर तुम्ही कांजूरमार्गला नेलं तर ह्या मेट्रोचा फायदा, आणि तुम्हाला तर फायदा कसा आहे सांगतो. कारण हे लोकांना कळणं गरजेचं आहे की समोरून जो खोटेपणा चालू आहे नक्की त्यांच्या विरोधकांच्या पोटात का दुखतंय. मुंबईचा फायदा होतो तेव्हा विरोधकांच्या पोटात का दुखतं, महाराष्ट्र द्वेष हा का त्यांच्या एवढ्या मनात आहे आम्हाला माहिती नाही. पण कांजूरमार्गला नेल्यानंतर तुम्हाला सांगतो, एक म्हणजे आपली मेट्रो 3 ची लाईन आहे ती कुलाबा ती सीप्स आहे, म्हणजे नॉर्थ साऊथ आहे. आता नॉर्थ साऊथ जो मुंबईत सगळा ट्रॅफिक आहे तो वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आहे, ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आहे, ईस्टर्न फ्रीवेवर आहे, आणि आपल्या रेल्वे लाईनवर आहे, वेस्टर्न हार्बर आणि सेंट्रलवर आहे. पण हा जो सगळा जो काही पॉप्युलेशन येतं आपल्याकडे, लोक येतात, लोकसंख्या जी येते ती एकतर ईस्ट किंवा वेस्ट मधून येते, ती काही नॉर्थ साऊथ फिरत नाही. पण ह्या नॉर्थ साऊथ फिरण्यासाठी ह्याला काही एकतर कुठेही मार्गच नव्हता, ना कनेक्टिव्हिटी होती. ती आपण आता कांजूरमार्गला नेल्यानंतर पूर्ण ईस्टर्न सबर्ब्स हे आपण सीप्स ते कुलाबा आता जोडून घेतलेलं आहे. ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. म्हणजे एक तर कांजूरमार्ग, पवई, साकीनाका वगैरे तो जो पूर्ण पट्टा आहे तो आपण आता पूर्ण ह्या नॉर्थ साऊथ कॉरिडॉरमध्ये जोडलेला आहे. म्हणजे तुम्हाला बीकेसीला यायचं असेल, एअरपोर्टला यायचं असेल, तिथून तुम्ही येऊ शकता. तेच नाही तर ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी जी मेट्रो 6ची होती, तुम्ही विचार करा, मेट्रो 6 हे गेले 3-4 वर्ष बिचारा MMRDA बांधत होतं, पण त्याला कारशेडच नव्हतं. म्हणजे कार डेपोचे बिना तुम्ही लाईन बांधायला दिलेली, हा किती अन्याय आहे MMRDA वर. म्हणजे तुम्हाला एकतर कुठेतरी करायलाच लागलं असतं, पहाडी गोरेगाव करायला लागलं असतं किंवा कांजूरमार्गला करायला लागलं असतं. कदाचित डिले तिथे एवढ्यासाठीच होत होता कारण जर कांजूरमार्गची जागा त्यावेळी दिली असती तर ह्यांना मग मेट्रो 3 ची जागा आहे ती पण तिथे न्यायला लागली असती. पण ह्याच्याही पुढे इथे थांबत नाही आपण. ही जागा आपण गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट दिल्यामुळे आणि शून्य रकमेत दिल्यामुळे तुम्ही विचार करा, जे 2,500 कोटी त्या मेट्रो 6च्या कार डेपोसाठी लागणार होते ते आपण वाचवलेले आहेत. आरेचा डेपो आपण त्याच जागी करतो, म्हणजे 2 डेपोज, ती लाईनचं फुटफॉल आपण वाढवल्यानंतर त्या लाईन 6 आणि लाईन 3 चे इकॉनॉमिक्स आपण चांगले केले, सुधारले, अजून लोक येतील, फुटफॉल वाढेल, हेडवे कुठेही बदलत नाही. पण प्रसन्नजी अजून एक तुम्हाला ह्याच्या पुढे जाऊन सांगतो, ह्याच्यात महत्वाचं काय, कारण ह्याच्यात 2 लाईन आपण अजून जोडत आहोत. ह्याच्यात लाईन 4 त्याचा पण कार डेपो, जिथे 2 ते 2,500 कोटी लागणार होते, ती लाईन 4चा पण कार डेपो, म्हणजे तुम्ही विचार करा आत्ताच 5,000 कोटी ह्या एका मूव्ह मध्ये वाचलेले आहेत. लाईन 4चा देखील डेपो आपण कांजूरमार्ग मध्ये आणत आहोत. आणि लाईन 14 म्हणजे पूर्ण MMR जे कव्हर करतं, त्या MMR ची लाईन 14 आपण आणून तिथे टर्मिनेट करत होतो. म्हणजे तुम्ही विचार करा, जवळजवळ 90 लाख ते 1 कोटी जनता ह्या कांजूरमार्गच्या नोडल पॉइंट मधून हलणार आहे, आणि ह्याचा फायदा महाराष्ट्राला, मुंबईला आणि पैसे वाचवण्यात किती आहे तुम्ही विचार करा. आणि मग असा जर चांगला विचार केला, चांगल्या हेतूने काम केलं तर विरोधकांच्या पोटात का दुखतं हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. पण मग आदित्यजी, विरोधकांच्या पोटात का दुखतं हा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा विरोधक आकडेवारी सांगण्याच्या बरोबरच एक गंभीर आरोप करतात. मी तो शब्दप्रयोग जसाच्या तसा करणार नाही, तो आक्षेपार्ह आहे, पण त्यांचा रोख असा असतो की आदित्य ठाकरेंच्या हट्टापायी हा सगळा मेट्रोचा रूट हटवणं, आरेच्या याला विरोध करणं, पर्यावरणाचा मुद्दा उपस्थित करणं, हा हट्ट तुमचा होता, त्याच्यामुळे सगळं झालं असं ते थेट आरोप करतात. शब्द नाव घेत नाही तुमचं, पण शब्दप्रयोग तसा करतात.
नाही नाही आहेच, आणि कदाचित ते बालहट्ट पण बोलतात. महत्वाची गोष्ट म्हणजे हट्ट हा गरजेचा असतो जेव्हा माझ्या देशासाठी, माझ्या राज्यासाठी, माझ्या मुंबईसाठी, माझ्या लोकांसाठी, माझ्या समाजासाठी जर काही चांगलं होत असेल तर तो मी हट्ट करणारच, आणि हट्ट तो पुरून धरणार आणि पूर्ण करणार तो हट्ट. कारण हे मी लोकांसाठी केले, पर्यावरणासाठी केले. आणि जर बालहट्ट असेल तर मला माझी पुढची 50-60 वर्ष मास्क घालून फिरायचं नाही, झाडं कापून किंवा तिथून मिठी नदी हलवून माझ्या पाण्याच्या खालती फिरायचं नाही मला. बरं. तुम्ही विरोधकांच्या मुद्द्यावरती बोलताच आहात म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला विचारते. गेले काही दिवस सातत्यानं तुमच्यावरती टीका झाली, वेगवेगळ्या अंगानं झाली, वेगवेगळ्या मुद्द्यांवरनं झाली. कुठेतरी आदित्य ठाकरेंच्या भोवती संशयाचं धुकं निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला वेगवेगळ्या मुद्द्यांवरनं किंवा इन्सिडेन्सेसवरनं असं आपण म्हणूयात. तुम्ही कधीच थेटपणे स्वतःहून पुढे येऊन त्याबद्दल उत्तरं का नाही दिलीत? कारण मला जे काम दिलेलं आहे ते राज्याची सेवा करणं आहे. आणि जसं मी आधी पण सांगितलं की माझं विजन हे आपण 2 ह्याच्यात बघू शकतो. एक आहे सरकार म्हणून जे आम्ही चांगली काम करतो आणि लोकांना जे काही माहिती आहे, लोक जे बघतायत ते आहे, ते माझं विजन आहे. आणि दुसरं म्हणजे पुढची 5 वर्ष जे एक विरोधकांकडून गलिच्छ राजकारणाचं त्यांचं विजन असेल त्याच्याबद्दल असेल. पण मी त्यांच्या विजनबद्दल बोलणार नाही, कारण त्यांचं विजन नुसतं सरकार गेल्यामुळे सगळं भुरकट झालेलं आहे. आमचं विजन साफ आहे, आम्हाला लोकांची सेवा करायची आणि मी ते करून दाखवणार. ते तर सातत्यानं असंही म्हणतात आता गेल्या काही दिवसांपासून की त्यांची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे, त्यांचं सरकारच लवकर स्थापन होणार आहे. तुम्हाला भीती वाटते का की महाविकास आघाडी फुटेल, महाविकास आघाडीमधले आमदार इकडे तिकडे जातील? कारण विरोधक खूप कॉन्फिडेंट आहेत. नाही, ते असे खूप कॉन्फिडेंट असतात, गेल्या 5 वर्षात पण आम्ही बघितलेलं आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे कालच प्रधानमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे 1 नेशन 1 इलेक्शन. मला वाटतं हे काही इतर राज्यांमध्ये अशी काही एक जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये एक पक्ष आहे त्यांना सतत वाटते की सतत इथे निवडणुका लावाव्या. त्यांनी हा विचार नक्की करावा की निवडणुका सतत झाल्यानंतर किंवा अशी एक कुठे ना कुठेतरी एक त्यांना एक इन्स्टेबिलिटी करायचा एक जो विचार असतो मनात की आपण हे आता सरकार पाडण्याचा विचार करू. त्यांना वाटतं की इन्स्टेबिलिटी केल्यानंतर महाराष्ट्रावर लोक विश्वास नाही करणार, महाराष्ट्राची बदनामी झाल्यानंतर विश्वास नाही करणार. तरी देखील आपण पर्यावरण देखील जपलेलं आहे आणि जून मध्ये 17,000 कोटीचे एमओयू केलेले आहेत. आता 35,000 एमओयू केले आहेत, 35,000 कोटीचे. लोकांचा विश्वास उलटा महाराष्ट्रावर वाढत आहे आणि हे त्यांनी बघितलं पाहिजे विरोधकांनी. आदित्यजी, एक पॅटर्न दिसतो आपल्याला तुमच्यावरती, शिवसेनेवरती टीका करण्याचा सुद्धा एक पॅटर्न आहे. म्हणजे तुम्ही नरिमन पॉइंटला ओपन जिमचा मुद्दा असेल किंवा अगदी आरएसचा मुद्दा असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील, तुमच्यावरती भाजपचे काही वरिष्ठ शहरातले, मुंबई शहरातले काही नेते खास करून तुमच्यावरती टीका करतात. म्हणजे ते ठरवलेलंच आहे की त्यांचा मुख्य विरोध हा आदित्य ठाकरे असतील. याच्यामध्ये काही पॅटर्न दिसतो? तुम्ही ज्याला हिंदीमध्ये कमजोर कडी नावाचा शब्द आहे, त्यांना तिकडेच ते बोट लावतात वेअर इट हर्ट्स द मोस्ट, असा काही प्रकार आहे? आणि मग त्याला तुमचं उत्तर काय असेल? उलट मला आनंद होतो, कारण आपण जर फुटबॉलच्या ग्राउंडमध्ये बघितलं, जेव्हा रोनाल्डो किंवा मेसी खेळतो त्याला मार्क करायला 4-4 लोक असतात आणि तरी ते गोल मारतात. बरं, हा संदेश देता तुम्ही टीका करणाऱ्यांना? मार्किंग बोलतात. हा बँड्रा ईस्ट मध्ये राहणाऱ्यांचा बँड्रा वेस्ट वाल्यांना टोला आहे आदित्यजी? नाही, मी बँड्रा किंवा मुंबई असं वेगळं काही विभाजन करणार नाही. सगळं हे जनतेचं आहे आणि मी प्रत्येक नागरिकाला हेच बघतो की आम्ही काम करत आहोत आणि मी काम करत राहू. माझं काम आता त्यांच्या टीकेला उत्तर देणं नाहीये. माझ्या कामातून मी माझं काम सगळ्यांना दाखवत आहे. लोकांचा विश्वास आहे, त्यांचा आशीर्वाद मिळत आहे, त्यांचं प्रेम मिळत आहे. बरं, ओके. मला तुम्हाला विचारायचं माझं असं असतं की खूप वेळा गाडीतून म्हणजे इथे तिथे कुठेही जात असताना माझ्या काचा खालती असतात, तेव्हा लोक हात करतात, मला सांगतात की खूप चांगलं काम चाललंय, मुख्यमंत्री साहेबांना सांगा की चांगलं काम चाललंय. तर मला वाटतं हे आनंदाची गोष्ट आहे की लोक काम बघतात. परवा पण आम्ही पत्री पूलचं जे लॉन्चिंग केलं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना. म्हणजे GMLR होतोय, आता कोस्टल रोड होतोय, MTHL ला मी जाऊन आलो. ह्या सगळ्या गोष्टी महापालिकेच्या असतील, इतर महानगरपालिकेच्या असतील, ग्रामविकासाच्या असतील किंवा तुम्ही बघता सगळेच जण आम्ही जेवढं काम करत आहोत, प्रत्येक जण म्हणजे एका बाजूला तुम्ही बघताय की टोपे साहेब सगळीकडे फिरत आहेत, शिंदे साहेब फिरत आहेत, थोरात साहेब फिरत आहेत. हे सगळं होत असताना समोरचे लोक काय करतात? तर टीका. ठीक आहे, करू द्या त्यांना टीका, ते त्यांचं कामच आहे. कल्याण डोंबिवलीचा उल्लेख झाला तर मी ते विचारूनच घेते. मी स्वतः डोंबिवलीमध्ये राहते, तुमचा आजोळ आहे डोंबिवली. खरं तर तुमचे खासदार आहेत, घरी पण डोंबिवलीचा मोठा एक वाटा आहे. त्यानंतर तुमचे खासदार आहेत तिथे, तुमची महानगरपालिकेमध्ये सत्ता तुमची आहे. डोंबिवली कल्याणचा विषय निघाला म्हणून डोंबिवलीच्या प्रदूषणाचा मुद्दा खूप चर्चेत आहे, जे खातं अर्थात तुमच्याकडे आहे. तुम्ही ऑक्सिजनच्या बाबतीत मगाशी विजनमध्ये बोललात.
तर डोंबिवलीकरांना शुद्ध ऑक्सिजन मिळावा यासाठी काही विजन आहे की नाही तुमचं? कारण सातत्यानं MIDC मधलं नक्कीच आहे. प्रदूषण सातत्यानं नाही, MIDC मधलं डोंबिवलीकरांपेक्षा प्रदूषण हा मला- चर्चेचा विषय असतो. हो, आणि जसं मी सांगितलं की घरी पण डोंबिवलीचा मोठा एक आवाज असतो की डोंबिवलीबद्दल काय, आणि हे खरंच अर्थात डोंबिवली एक माझं पण आवडतं शहर आहे. कारण मला आठवतं जेव्हा माझी मावशी आधी तिथे राहायची, आता पार्ल्यात आली, पण तिथे आम्ही खूप लहानपणी जायचो, सुट्ट्या आम्ही बघितलेल्या आहेत तिथे 15-15 दिवस किंवा कधीही जायचो. तर एक चांगलं शांत हिरवगार असं शहर होतं. एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण बघाल की सत्तांतर झाल्यानंतर, महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर, एकतर डोंबिवलीचे रस्ते आता आम्ही सुधारायला हाती घेतलेले आहेत. त्याच्याचबरोबर जे महत्त्वाचं शिळफाटा होता किंवा आता पत्री पूल आहे, ह्या काही गोष्टींना आम्ही हात घातलेला आहे. प्रदूषणाचं नक्कीच आहे. 8 महिन्यापूर्वी मी स्वतः CM साहेबांबरोबर गेलेलो, प्रदूषणाचा विषय हाती घेतलेला आहे. कारण प्रदूषण हे डोंबिवली असेल किंवा इतर काही शहरं असतील तिथे आपल्याला ते हाताळायलाच लागेल. कारण मी जसं सांगितलं की नागरिकांना त्रास आणि आपल्या सर्वांना त्रास हा होता कामच नाही. एक आहे, आम्ही इंडस्ट्री खात्याबरोबर जवळून काम करत आहोत, त्याचा एक रोडमॅप बनवलेला आहे. कारण प्रत्येक इंडस्ट्री जी एक स्थापित होते तिला आपण उचलून असं दुसरीकडे लगेच नेऊ नाही शकत, पण पुढच्या 2-3 वर्षात आपण ह्यांच्यावर कायदे कानून आणून त्यांचं जे काही एमिशन आहेत ते कसं बंद करू शकू आणि दुसरीकडे त्यांना न्यू कसं शकू, बरं. ह्याच्यावर आम्ही आता काम सुरू केलेलं आहे. आणि आता पण काही कंपनी आहेत ज्या इतर MIDC मध्ये हलायला सुरू केलेत. MIDCचं पण आता झोनिंग केले, ग्रीन, येलो आणि रेड. तर रेड झोन मध्ये अर्थात आम्ही सगळ्यात कडक कायदे लावून एमिशन 0 करू आणि ते शहराच्या बाहेर कसं करता येईल आपल्याला, त्याच्यावर आमचं प्रत्येक आठवड्यात मीटिंग सुरू आहेत. खरं तर जी आदित्यजी, एक विरोधकांचा पॅटर्न असतो कुठेही तो बघायला मिळतो की हार्ड हिटिंग आणि जे टॉपचं नेतृत्व आहे किंवा त्यांच्या जवळचं नेतृत्व आहे त्याच्यावरती हार्ड हिटिंग आरोप करायचे किंवा आंदोलनं करायची. पुन्हा एक आपल्याला पॅटर्न इमर्ज होताना दिसतो. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत एक मुद्दा उपस्थित करण्यात आला, ठाकरे कुटुंबियांची जमिनीची काय इन्व्हेस्टमेंट आहे, कुठून काय पैसे आले वगैरे त्याच्यावरती होते. अचानक तुमचं पण नाव घेतलं जातं आणि काय कुठलं सेलिब्रिटी मंत्री वगैरे म्हटलं जातं. पुन्हा कॉर्नर कोण, ठाकरे किंवा शिवसेना. आता सरनाईकांच्या वरती तर थेट आतापर्यंत फक्त आरोप होत होते, सरनाईकांच्या बाबतीत तर ईडी धडकलेली आहे. याकडे आपण तुम्ही कसं पाहताय? हा शिवसेनेला इशारा आहे आणि तो इशारा असेल तर शिवसेनेला रिप्लाय काय? नाही, मला वाटतं काल आणि आज आपल्याच सकाळच्या मुलाखतीत, संजय राऊतजींच्या मुलाखतीत CM साहेबांनी याचं चोख उत्तर दिलेलं आहे. आणि त्याच्यावर मग आम्ही काही बोलणं योग्य नाही, कारण त्यांनी एकदा उत्तर दिल्यानंतर मला वाटतं समजणे वाले को इशारा काफी आहे. पण आदित्य ठाकरेंना व्यक्तिगत काय वाटतं? आपल्या पक्षावरती, आपल्या घरावरपर्यंत या सगळ्या गोष्टी येत आहेत, याचा अर्थ काय घ्यायचा? ह्याचा अर्थ हा CM साहेबांनी सकाळी सांगितलेला आहे. आणि मला वाटतं ते बोलल्यानंतर, जसं मी पुन्हा एकदा बोलीन की समजणे वाले को इशारा काफी आहे. एक आहे, आमचं नेतृत्व हे संयमी आहे आणि काम करणारं आहे, त्याच्यावर आम्ही भरोसा ठेवून आम्ही पुढे चाललेलो आहोत. अर्थात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ह्या तिघांचं जी बेस्ट ऑफ ऑल टीम आहे बरं, ती एक धडाक्याने महाराष्ट्रात काम करत आहे आणि विरोधक त्याच्यातून हललेले आहेत. तर इतर काही करता येऊ नये आणि करता येत नाही म्हणून त्याची टीका करायला सुरू केली त्यांनी. विरोधक टीका करतात आणि विरोधकांना खूप इंटरेस्ट आहे, ते सातत्यानं हा प्रश्नही विचारतात की मातोश्रीचा सोर्स ऑफ इन्कम काय आहे. ठाकरे कुटुंबाला कधी नोटिसांची भीती वाटते का? अहो, ते सोडा, पहिलं त्यांनी केंद्राला विचारलं पाहिजे आमचं GST ह्या राज्याचं कधी येते परत. म्हणजे हे सगळे ते प्रश्न विचारत आहेत. पण आज जे शेतकऱ्यांवर काल रात्री तो थंड पाण्याची फवारणी झाली आहे हरियाणामध्ये किंवा जे सगळं पेटलेलं आहे देश, त्याच्याबद्दल कोण प्रश्न विचारणार आहेत? बरं. आणि मग कुठे ना कुठेतरी ह्या विरोधकांचं, लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे का, वेगळ्या विषयांवर नेण्याचा प्रयत्न आहे का? म्हणजे आपल्या बॉर्डरवर काय चाललंय, आपल्याला मध्ये कधी रिपोर्ट येतात की घुसलेत, कधी घुसले नाही आहेत. काल डोकलामचे काही फोटोज आलेत परवा. आज ते शेतकऱ्यांचं आंदोलन आहे, ते नॅशनल हायवे खोदून ठेवलंय स्वतः सरकारने. मग आज सकाळी बातमी आली की 9 स्टेडियम्स मागितलेत ते जेल बनवायला शेतकऱ्यांसाठी. मग ह्या सगळ्या गोष्टी होत असताना नुसतं लोकांच्या डोळ्यांमध्ये धूळ फेकायची, हेच काम मला वाटतं विरोधक महाराष्ट्रातले करत आहेत. पण आदित्यजी, याला त्यांचा रिप्लाय असा कुठेतरी असतो, अपयश लपवण्याचं हे प्रयत्न आहे. याला त्यांचं प्रत्युत्तर असं असतं, तुम्ही शेतकऱ्यांकडे बोट दाखवता, मग महाराष्ट्रातला चांदा ते बांधा सामान्य माणूस, त्याच्यात शेतकरी सुद्धा आला, त्याला वाटेल तशी बिलं आलेली आहेत. त्या बाबतीत आपण काय निर्णय घेताय? त्या बाबतीतला आवाज का दामटला आज जातो? मुख्यमंत्री त्या बाबतीत साहेबांनी कनेक्शन कट का त्याच्यावर पण केलं मला जातं? वाटतं त्याच्यावर पण मुख्यमंत्री साहेबांनी सकाळी उत्तर दिलेलं आहे. आपण माझं विजन मध्ये बघितलं असेल, त्याच्यात स्पष्ट सगळ्या भूमिका ह्या मांडलेल्या आहेत सरकारच्या. आदित्यजी, आणखी एक मुद्दा होता की या बाबतीतलं आंदोलनं फार प्रमाणात वाढत चाललेली, खास करून मनसेने हा मुद्दा लगेच पुन्हा कॅच केलेला आहे. आपल्याला याच्या बाबतीत बॅकड्रॉप लक्षात घ्यावा लागेल महापालिका निवडणुकांचा. मनसेचं असं आक्रमक होणं, वीज बिलाच्या बाबतीतला मुद्दा त्यांनी हाती घेतला आणि लोकांचा प्रतिसाद मिळणं, याकडे आपण कसं पाहता?
नाही, त्याच्यावर मी काही बोलणार नाही, कारण जसं मी सांगितलं, ज्या विषयांवर, जे पॉलिसी डिसिजन्सवर किंवा महत्त्वाचे विषय जे आज मुख्यमंत्री साहेबांनी किंवा इतर त्यांच्या खात्यांनी त्या मंत्र्यांनी सांगितलेलं आहे, त्याच्यावर मी बोलणं उचित नाही, कारण तो आमच्या सरकारमधला राजशिष्टाचार नाही आहे. मी थोडंसं एका वेगळ्या मुद्द्याकडे जाते की जेव्हा शिवसेना अस्तित्वात आली आणि काही वर्षांनंतर शिवसेनेची भूमिका ही काही बाबतीत खूप कडवी भूमिका होती. तुम्ही जशी राजकारणात एंट्री घेतली, काही मुद्द्यांवरनं सेना थोडीशी मवाळ झाली. व्हॅलेंटाईन्स डेचा एक मुद्दा त्याच्यामध्ये अर्थातच आला. सध्या देशात चर्चा आहे ती लव्ह जिहाद कायद्याची. काही राज्यांनी त्याच्या संदर्भातले मसुदे तयार केले आहेत, कायदा बनवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. तुम्हाला काय वाटतं, आदित्य ठाकरेंना काय वाटतं, महाराष्ट्रामध्ये लव्ह जिहाद सारखा कायदा गरजेचा आहे का? मला वाटतं परत एकदा मी सांगेन की जसं सकाळी मुख्यमंत्री साहेबांनी ह्याचं उत्तर दिलंय, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला पुन्हा एकदा मी आपल्याला विचारीन की आपण मला सांगा की आपल्याला नागरिक म्हणून, बाकी सगळं सोडा, म्हणजे आपण पत्रकार म्हणून सोडा किंवा एक काही विचार म्हणून सोडा, पण नागरिक म्हणून जे आज देशात महत्त्वाचे विषय आहेत त्याच्यावर खरोखर चर्चा या देशात होते का, की ह्या उगाचच्या कॉन्ट्रोवर्स्या केल्या जात आहेत, ते सगळे खरे विषय लपवायला हा प्रयत्न आहे का? मला हा विचार आपल्या समोर आणायचा आहे. आपण मला सांगा आपल्याला काय वाटतं. हा मुद्दा आपण चर्चेला घेऊ, पण लव्ह जिहाद या मुद्द्यावरनं महाराष्ट्रामध्ये कायदा आणण्याची गरज आहे का? मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे महाराष्ट्रात असेल किंवा देशभरात असेल, जे महत्त्वाचे विषय आहेत ते विसरून जाऊन, मग नॅशनल सिक्युरिटीचे विषय असतील, शेतकऱ्यांचे विषय असतील, तरुणांचे विषय असतील, मी हा मुद्दा स्पेशली इथे उपस्थित का करते, कारण शिवसेनेनं जी भूमिका घेतली, संजय राऊतांनी जे विधान केलं, त्यावरनं शिवसेनेच्या थेट हिंदुत्वापर्यंत प्रश्न उपस्थित करण्याचे मुद्दे हे विरोधकांकडनं मांडले गेले. म्हणून आदित्य ठाकरेंचं मत इथे महत्त्वाचं ठरतं. आणि हेच मी सांगतोय. नाही, आपल्याला सांगतो मी, हे सगळं होणार म्हणजे झाड लावलं तरी ते विचारणार की हे तुमच्या हिंदुत्वात बसतं की नाही, हे तुमच्या राजकीय विचारसरणीत बसतं की नाही. पण मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं मी सांगितलं की आपल्याला दोन उपाय आहेत. एक, जे आम्ही काम करतोय ते म्हणून बघायचं, की दुसरं जे टीका करतात ते म्हणून बघायचं, आणि मग लोकांसमोर आम्ही नेताना काम देणं इच्छित आहोत. दुसरं, ठीक आहे, लोकांचे अपयश यश असतात, पण आपलं अपयश लपवायला उगाचच्या काही कॉन्ट्रोवर्सीज, उगाचच्या कोणाच्याबद्दल द्वेष मनात निर्माण करायचा का, समाजात तीड निर्माण करायची का, हे विरोधकांची भूमिका आहे. त्याला मीच काही करूच नाही शकत. हे त्यांनी त्यांचं चालवावं. आम्ही सरकार म्हणून, राज्य सरकार म्हणून आपण बघत असाल की साधारण मागच्या नोव्हेंबरपासून आत्तापर्यंत जे काही आम्ही सरकार म्हणून चालवत आहोत, सगळीकडे एक चर्चा आहे की काहीतरी वेगळं समीकरण आहे आणि हे चांगलं चाललेलं आहे. आदित्य, थोडं पुन्हा महाराष्ट्राचा विषय कुठचा आहे? हो, बोला, पूर्ण करा. नाही, बोला. नाही, आता सगळं चालत असताना अजून आपण पुन्हा एकदा विसरतोय की हे सगळे कॉन्ट्रोवर्सीचे चाललेले आहेत किंवा तीड निर्माण केली जाते, समाजात काहीतरी वेगळं व्हावं हे विचार केला जातोय. आपण आठवत असेल आपल्याला, त्या मग बँड्रा स्टेशनवरनं जे काही ट्विट्स होते किंवा इतर सगळीकडे ट्विट्स होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण अजूनही विसरतोय, आणि मी हे पुन्हा सांगेन की ह्या कुठच्याही कॉन्ट्रोवर्सीपेक्षा बोलण्यापेक्षा आपण एक विसरतोय की कोविड अजूनही या जगात आहे आणि आपल्या देशात खूप मोठ्या संख्येत आहे. त्याच्यावर आपण देश म्हणून काय करत आहोत. आदित्यजी, या कोरोना काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासमोर मुळामध्ये कोरोना काळात टिकणं हा एक आव्हान आहे, आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्र पुढे घेऊन जायचा. या एका वर्षामध्ये पुढे घेऊन जाण्याच्या बाबतीत नैसर्गिक मर्यादा आल्या कोरोनामुळे. तुम्ही यापुढचा काळ कसा बघताय? जीएसटीचा परतावा येईल तेव्हा येईल, केंद्र आणि राज्याचे संबंध थोडेसे ताणलेले आहेत, यापुढची आव्हानं तुम्ही कशी पाहताय? तसा कसा पुढे घेऊन जाणार महाराष्ट्र? नाही, येईल तेव्हा येईल, होऊ नाही शकत, कारण जीएसटी हे कॉन्स्टिट्युशनल ड्युटी आहे त्यांची. जेव्हा कायदा बदलला गेला, कॉन्स्टिट्यूशन अमेंड झालं, त्याच्यात त्यांना देणं भाग पडतं. पण अर्थात एक आहे की नक्कीच मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री जेव्हा बोलतात काहीतरी चांगलं होत असतं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे राजकारण आत्ता कोविडमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी बाजूला ठेवलेलं आहे. बरं, आपण बघत असाल की ज्या काही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग चालतात वगैरे, त्याच्यात कुठे त्यांनी राजकारण आणलं नाही, आणि तसंच मला वाटतं इतर मुख्यमंत्र्यांनी देखील आणलं नाही ना, प्रधानमंत्री महोदयांनी आणलेलं आहे. हे जे काही खालचं राजकारण जे चालतं ते तर सुरू राहणार, आणि मला वाटतं ते नैसर्गिक आहे. एक महत्वाचं आहे की आपण देश म्हणून आता थोडं अजूनही काळजी घेणं गरजेचं आहे, कारण लस येते नाही येते. मी मध्यंतरी ते पुण्याला जाऊन आलो, सिरम इन्स्टिट्यूटला 2 आठवड्यापूर्वी, मागच्या आठवड्यात पण आदरनं भेटलो मी. आणि महाराष्ट्र म्हणून देखील पण आपण विचार करत आहोत की ह्याच्यावर पुढे कसं जायचं. थोडं टास्क फोर्स पण आपण बनवलेलं आहे. तर या काही गोष्टी आहेत, आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी, जसं सीएम साहेबांनी सांगितलं तसं आम्ही सगळेच ते पाळत आहोत. मुख्यमंत्र्यांचा आणि पंतप्रधानांचा अगदी 2-1 दिवसापूर्वी संवाद झाला. त्या संवादामध्ये मुख्यमंत्र्यांनी एक तक्रार केली पंतप्रधानांकडे की महाराष्ट्रात विरोधक राजकारण करतायत आणि या सगळ्या कोविडच्या काळामध्ये कुठेतरी आडकाठी आणण्याचा प्रयत्न करतायत. तर त्यांना सांगा आणि हे सगळं थांबवा. रिप्लाय काय होता पंतप्रधानांचा?
नाही, मी ऍक्च्युली त्या कॉन्फरन्समध्ये नव्हतो, पण मला वाटतं सगळेच एका पेजवर होते त्यावेळी. प्रधानमंत्री साहेबांनी पण सांगितलेलं की लसीवरनं राजकारण नको, कोविडवरनं राजकारण नको आणि ह्या काळात राजकारण नको. तसंच सीएम साहेबांचं देखील मत आहे आणि इतर सीएमचं मत आहे. पण जसं मी सांगितलं की काही पक्षांचे जे काही राजकीय राज्याचे युनिट्स आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोचलेला नाही, तर ते राजकारण करत आहेत. ठीक आहे, आपण आता हो. जे काही शासकीय केंद्र आणि राज्याचे काही भूमिका आहेत त्या आम्ही सगळे घेऊन पुढे चाललेलो आहोत. तुम्ही आता उल्लेख केला सिरम इन्स्टिट्यूटचा, तुम्ही जाऊन आलात. आता पुन्हा उद्या नरेंद्र मोदी आणि बाकी काही मान्यवर जाणार आहेत सिरम इन्स्टिट्यूटला भेट द्यायला. तुम्ही स्वतः सीएम वगैरे हा पण दौऱ्यामधला तो भाग असणार आहे, तुम्ही जाणार आहात तिथे? नाही, लोक कमीत कमी ठेवलेली आहेत, कारण तिथे जसं सांगितलं की एक अर्थात सगळ्यांनाच हा कोविडचा धोका आहेच आणि मग प्रधानमंत्री स्वतः असो किंवा मुख्यमंत्री असो किंवा इतर कुठचेही मान्यवर असो, हो. कमीत कमी गर्दीत त्यांनी फिरावं किंवा कमीत कमी गर्दीत त्यांनी लोकांशी एक संवाद साधावा, हे सगळ्यांचंच प्रोटोकॉल राहिलेलं आहे आणि मला वाटतं हे काही लोक आहेत जसं ते पाळतात. आदित्य, तुम्ही पर्यावरण हा तुमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि शिवसेनेने स्वतःला तसं प्रोजेक्टही करायला सुरुवात केली आहे ज्याचा एक चांगला प्रतिसादही मिळतोय. मी तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगतो की जी मात्र थोडीशी अगेन्स्ट जाणारी आहेत. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात एन्व्हायरमेंटल सेन्सिटिव्ह झोन्सच्या बाबतीत काही मांडणी करण्यात आलेली आहे. त्या बाबतीतले आक्षेप कसे, आपल्याला त्याच्यातलं नाणारचं तर मोठं उदाहरण आहेच. आरेच्या बाबतीत सुद्धा तुम्ही आक्षेप घेतला. यामुळे हे सरकार एकीकडे इको फ्रेंडली, एन्व्हायरमेंट फ्रेंडली असतानाच ते उद्योगस्नेही आहे की नाही असा सवाल जर का उद्योग विषयात विचारला जात असेल तर पर्यावरण मंत्री म्हणून तुमचा काय रिप्लाय? मला वाटतं जसं मी सांगितलं की पर्यावरण आणि उद्योग हे दोन्ही आपण एक समतोल साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रयत्नच नाही तर ते आपण करून दाखवलेलं आहे. कारण ज्या आपण महिन्यात आरेचं केलं हो. त्याच्या पुढच्या महिन्यात आपण 35,000 कोटीचे एमओयू साईन केले. त्याच्या जूनमध्ये आपण 14 की 15 जूनच्या आसपास 17,000 कोटीचे एमओयू साईन केले. बरं, नुसतं एमओयू म्हणजे जे काही वर्षांपूर्वी वगैरे घडत होतं तसं नाही, तर नुसतं एमओयूचे सहाय्य नाही तर त्याच्या पुढे जाऊन 80% इंडस्ट्रियलिस्टना आपण ती जागा अलॉट केलेली आहे. कोकणात जे आपण बोललात किंवा सह्याद्रीच्या बद्दल बोललात, तर मला वाटतं महाराष्ट्र एकमेव राज्य आहे जिथे इको सेन्सिटिव्ह झोन हा जास्तीत जास्त ठेवलेला आहे. अजूनही ड्राफ्ट त्याचं नोटिफिकेशन सुरू आहे आणि मुख्यमंत्री साहेबांचं हेच आहे की कुठेही पर्यावरणाला धक्का न लागता आपण विकास करावा. सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे एक महत्वाचं आहे. आणि महाराष्ट्रात जेवढं एक खरोखर इन्व्हेस्टमेंट आलेली आहे आणि खरोखर पर्यावरण म्हणजे हे दोन्ही खऱ्या अर्थाने जे आपण जपलेलं आहे तसं इतर कुठच्याही राज्यात मला वाटतं आतापर्यंत झालेलं नाहीये. ह्याच वर्षात आपण 1 लाख कोटीच्या पुढे कदाचित जाऊ इन्व्हेस्टमेंटमध्ये. आणि जर तुम्ही पुन्हा एकदा कुठच्याही हॉस्पिटॅलिटी सेक्टर असो, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असो, डेटा सेंटर असेल, IT सेंटर असेल, कोणालाही विचारलं कुठे जायचं आहे तर ते सांगतील आपल्याला की महाराष्ट्रातच थांबायचं आहे आणि महाराष्ट्रातच आम्हाला काम करायचं आहे. तुम्ही मुंबईचे आता अजून एक चांगलं होतं की खूप ग्रीन इंडस्ट्रीज आहेत. खूप इंडस्ट्रीज अशा पण मागण्या करत आहेत की आम्हाला रिन्युएबल एनर्जीचे सोर्सेस पाहिजेत, तर ते पण आपण करत आहोत. आता तुम्ही बघा ना, आपण जो समृद्धी हायवे करत आहोत त्याच्यात मी थोडा एक पाठपुरावा करून तिथे आणि मुंबई पुणा पुढच्या 2 वर्षात आपण एफॉरेस्टेशन करू, सोलरायझेशन करू, तिथून साधारण 250 मेगावॉट एनर्जी जनरेट करू. जे बाळासाहेब ठाकरे मिडल वैतरणा धरण आहे तिथे देखील आपण आत्ताच मला वाटतं 60 की 80 मेगावॉटचं फ्लोटिंग सोलर पॅनलचं आता टेंडर आपण सुरू केलेलं आहे आणि हायड्रो इलेक्ट्रिसिटी पण करत आहोत. तर जिथे जिथे विकास होतो तिथे आपण त्याला पर्यावरणाशी जोडत आहोत. आदित्य, आता तुम्ही हे जे महत्त्वाचे 2-3 मुद्दे मांडलेत हे खूप इंटरेस्टिंग आहे, काहीतरी वेगळं आहे. ह्याच्याबद्दल तुम्ही सविस्तरपणे सांगू शकाल का की हे प्रोजेक्ट्स काय आहे, तिथे नेमकं काय होणार आहे? कुठचे? आता तुम्ही ज्याचा उल्लेख केला हायवेवरच्या समृद्धी हायवे संदर्भातल्या 2 गोष्टींचा आणि मुंबई पुणे संदर्भात प्रवास जलद होण्याच्या दृष्टीनं, तर त्याबद्दल तुम्ही विस्तृतरित्या सांगू शकाल का हे नेमकं काय आहे? आणि सोलर प्रकल्पाबद्दल सुद्धा एक माझा नेहमीच आग्रह राहिलेला आणि जेव्हा मी हे समृद्धीबद्दल ऐकलं मागच्या सरकारमध्ये आणि आता जिथे काम पूर्ण व्हायला आलेलं आहे तेपर्यंत माझं शिंदे साहेबांकडे थोडं एक पाठपुरावा होता की एक तिथे इको फ्रेंडली हायवे आपण करावं. योगायोगाने मागच्या वर्षीपासून सोलरायझेशनची एक गोष्ट सुरू झाली आहे. केंद्राकडून पण राज्याकडून पण आपण ह्या वर्षी सोलरायझेशनचं बोलायला लागलेलो आहोत. तर थोडं मी बघतोय की इको फ्रेंडली हायवेज आपल्याला कसे करता येतील. कारण आपण लोकांसाठी बघत असतो की कुठेतरी स्टारबक्स यावं, कुठेतरी मॅकडॉनल्ड यावं, कुठेतरी आपलं वडापाव यावं, ह्या सगळ्या गोष्टी तर करतोच. पण हे सगळं करत असताना पर्यावरणासाठी आपण नक्की काय करतोय हा विचार करत असताना साधारण 70,000 झाडं आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या आजूबाजूला लावू शकतो का, हा देखील एक प्रयत्न आहे. आणि मुंबई नागपूर हायवेच्या आजूबाजूला देखील जास्तीत जास्त झाडं लावण्याचा प्रयत्न आहे. पण हे करत असताना
ही जी एक हायवेची जागा बनते ती सपाट असते आणि आपण बघाल की आजूबाजूला साधारण 1-1.5 किलोमीटर कुठेही त्याला ऑब्स्ट्रक्शन नसतं. तिथे आमचा एक प्रयत्न आहे की सोलार पॅनल्स लावून ते सगळं सोलर एनर्जी जनरेट करून कुठेतरी कॅप्टिव्ह एनर्जी पकडून ते ग्रिड्सला पाठवावं, म्हणजे तिथून खरोखर एक चांगली एनर्जी निर्माण होऊ शकेल. कारण आता आपण बघाल जे टेस्लाशी आम्ही बोललो किंवा इतर काही एजन्सीशी बोललो, तिथे देखील ज्यांना ज्यांना महाराष्ट्रात यायचं त्यांची पहिली अट अशी असते की आम्हाला रिन्युएबल एनर्जी पाहिजे. तर ही रिन्युएबल एनर्जी आपण खूप मोठ्या संख्येत करू शकू. आता मुंबई पुणे जो हायवे आहे तो एवढ्या वर्षानुवर्ष आपण बघतोय, एक आपण वेगाने तिथे जात असतो, पण जेव्हा आपण पावसाळ्यात जातो तर लोणावळ्याच्या पट्ट्यात किंवा थोडा अलीकडे जेवढा पाऊस धो पडतो तिथे माझा प्रयत्न की तिथे रेन वॉटर हार्वेस्टिंग करावं आणि त्या रेन वॉटर हार्वेस्टिंग मधून कुठेतरी आपण जर एक रिझर्व्ह मोठा केला तर महाराष्ट्राच्या कुठच्याही गावात देखील आपण पाणी देऊ शकू. तसंच मुंबईत आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये माझी वसुंधरामधून रेन वॉटर पर्क्युलेशन आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगचा आम्ही प्रयत्न करतो. सोलर एनर्जी, फ्लोटिंग सोलर ज्या ज्या लेक्सवर होऊ शकेल, ज्या ज्या नाल्यांवर होऊ शकेल, ते पण आपण आता एक फिजिबिलिटी स्टडी सुरू केलेला आहे. मुंबईसाठी एक डिसॅलिनेशन प्लांटचा आपण विचार करत आहोत, फिजिबिलिटी स्टडीमध्ये गेलेला आहे. मी हा विचार 2012 पासून करत आहे, कारण मी जव्हार मोखाड्यामध्ये जो दुष्काळ बघितला अक्षरशः भयानक होता. म्हणजे लोक जे टँकर जात होते त्याचं जे पाणी टिंब पडत होतं, ती वाळू स्क्वीज करून त्याच्यातून पाणी निघतंय का हा प्रयत्न करत होते. मग डिसॅलिनेशन समुद्र एवढं बाजूला असताना आपण का नाही प्रयत्न करावा. त्यावेळी किंमत थोडी जास्ती होती, आता थोडी जशी कमी होते, टेक्नॉलॉजी बदलते, तो देखील एक माझा प्रयत्न आहे. तर ह्या काही गोष्टी आपण करतोय. अर्बन फॉरेस्ट मोठ्या संख्येत करत आहोत. तर माझी वसुंधरामधून आपण बघाल की पर्यावरणासाठी क्लायमेट न्यूट्रल, कार्बन न्यूट्रल सिटीज या महाराष्ट्रात आपण थोड्या बनवू शकू. एक आदित्य, तुमचं हे सगळं पूर्ण करण्यासाठीची डेडलाईन काय विचार आहे डोक्यामध्ये या सगळ्या प्रोजेक्टसाठीचा, आणि खर्च, म्हणजे पैशाचा मुद्दा तर सगळीकडे येतो, तर खर्च काय अपेक्षित आहे? नाही, ह्याच्यात महत्वाचं म्हणजे जास्तीत जास्त खर्च आपण बघाल की जे काही कायदे आहेत आपल्या देशभरात त्याच्यातून 2% हे एन्व्हायरमेंटसाठी बाजूला ठेवायलाच लागतं. जसं आता कोस्टल रोड बनतोय त्याच्यातून 2% हा आपल्याला मॅनग्रोव्ह सेलसाठी द्यायलाच लागतो. तर हे होत असताना मग तोच आपण तिथे इतर ठिकाणी करू शकतो का खर्च, जे काही फॉरेस्टकडे येतो, कॅम्पा फंड्समध्ये येतो, मॅनग्रोव्ह सेलमध्ये होतो, तर तो आपण थोडा एक खर्च बघतो. दुसरं म्हणजे ह्या काही गोष्टी करत असताना आम्ही अजून एक एक्सप्लोर करत आहोत की जगभरात जे ग्रीन बॉन्ड्स म्हणून एक गोष्ट आहे, कार्बन क्रेडिट्स आहे, ह्या रेस करू शकतो का, हा माझा प्रयत्न आहे. आता मी वेगळे जगभरात जे एनजीओज आहेत, मग अर्थ शॉट प्राइज असेल, C40 सिटीज असतील, ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉफी, ह्यांच्याबरोबर आम्ही बोलत आहोत की आम्ही हे सगळं करत आहोत, आम्हाला तुम्ही एक्सपर्टीजची मदत द्या. खूप एनजीओज देखील असे आहेत जे सोबत येऊन काम करायला तयार आहेत आणि त्यांना कुठचंही पैशाची मदत नको, त्यांना झाडं लावायला जागा पाहिजे, रेन वॉटर पर्क्युलेशनसाठी जागा पाहिजे. हे आपण करत आहोत आणि प्रोजेक्ट कॉस्टमध्ये जास्तीत जास्त ठिकाणी हे इन्व्हॉल्व्ड असतंच. तर ते आहे. आणि प्रोजेक्ट कंप्लीट करायला, जसं डिसॅलिनेशन जर आपण ह्या पुढच्या जानेवारीपासून सुरू केलं तर साधारण 3 वर्षात डिसॅलिनेशन करू शकू. फ्लोटिंग सोलर आणि हायडल पुढच्या 2.5 ते 3 वर्षात होऊ शकेल. समृद्धी आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवर आपलं फिजिबिलिटी स्टडी झालेलं आहे. मला वाटतं या 1-1.5 वर्षाच्या कालावधीत आपल्याला सोलर पॅनल्स आपण बघू शकू. ह्या काही गोष्टी आहेत, रेन वॉटर पर्क्युलेशन, हार्वेस्टिंग किंवा रूफटॉप सोलर, हे आपण लगेच करू शकू. ते चालू आहे का? आदित्यजी, एक तुम्ही रेव्होल्युशनरी कल्पना आणली होती, त्याच्यावर टीका झाली, पण तुम्ही ती लावून धरली. ती होती 24/7 अशा प्रकारची इकॉनॉमी, नाईट लाईफ. त्याची खिल्ली उडवली गेली, पण ती जगामध्ये आहे. मग मुंबईत का नाही, महाराष्ट्रात का नाही? त्याचं आताचं स्टेटस काय आहे? मुंबई त्या दिशेने पुढे जाते का? महाराष्ट्रात अन्य ठिकाणी काय राबवण्याचा विचार आहे का? आत्ताचं स्टेटस 24/7 आपण वर्क फ्रॉम होम करा आणि मास्क लावून फिरा हे आहे. पण त्याच्यानंतर मला वाटतं एक आहे की मुंबई 24 तास हा कॉन्सेप्ट मी इंदोरमध्ये सराफा मार्केट आहे तिथून घेतलेला आहे, न्यूयॉर्क आहे, लंडन आहे. आपण बघाल की लंडनमध्ये नाईट ट्यूब सॅटर्डे नाईटला सुरू झालेत आणि अर्थात ते एक टीका होत असते की पब पार्टी वगैरे हे सगळं आहे, जे टीकेची गोष्ट आहे. पण जर आपलं स्टारबक्स असेल, वडापावची गाडी असेल, थिएटर असेल, किंवा तुम्ही आता रात्री 12 वाजता तुमचं बुलेटिन झाल्यानंतर घरी जात असताना भूक लागली, कुठेतरी मॅगी खायची आहे, कुठेतरी भजीपाव खायचा आहे, तर जाणार कुठे? आणि चांगल्या साफ जागा असतील, स्वच्छ जागा असतील, सुरक्षित जागा असतील तर त्याच्यात गैर काय? 3 शिफ्ट इकॉनॉमीच्या होतात, एम्प्लॉयमेंट वाढतं, रेव्हेन्यू वाढतं. लंडनचं तर मला वाटतं 9 बिलियन पाऊंड होता रेव्हेन्यू. तर मुंबईचा फायदा होईल. तर परत ठीक आहे, विरोधकांच्या पोटात दुखत असतं, ते आहे त्यांचं काय बिनसलेलं मुंबई बरोबर, पण ठीक आहे, आपण आपलं काम करत राहावं. पण आता स्टेटस अर्थात थोडं बॅकफुटवर आहे, कारण कोविड आहे. कोविड झाल्यानंतर ज्यांना ओपन ठेवायचं 24 तास ते करू शकतात. आदित्यजी, एक जिव्हाळ्याचा विषय शिवसेनेसाठी आणि सगळ्यांसाठी, महाराष्ट्रासाठी सुद्धा, तो म्हणजे आपले किल्ले, शिवरायांचे किल्ले आणि किल्ल्यांचं वैभव आणि अशा प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या साइट्स.
आज स्थिती अशी आहे की दरवेळी काही करायला गेलं की केंद्रीय पुरातत्व येतं, राज्य पुरातत्वाचा एक वेगळा मुद्दा असतो, काही ठिकाणी तो सेन्सिटिव्ह इश्यू होता. एक छोटंसं उदाहरण म्हणजे रायगडवरती रोपवे आताची व्यवस्था अपुरी आहे, त्यामुळे आम्ही नवीन रोपवे सुरू करू असं संभाजीराजे छत्रपती म्हणतात. या बाबतीत दर राज्य शासन नवीन सरकार येतं ते म्हणतं की आपण किल्ले हेच जिवंत स्मारक आहे आणि आपण त्याचं काहीतरी करूयात. ते होताना दिसत नाही. या बाबतीत पर्यावरण मंत्री म्हणून सत्तेतला एक घटक म्हणून आपण काय विजन मांडू पाहता, काय होऊ शकतं या बाबतीत? नाही, आता काही काही ठिकाणी अर्थात ASI कडे, काही काही ठिकाणी स्टेट आर्किओलॉजीकडे, काही काही ठिकाणी ट्रेकिंग देखील होतं. माझा विचार असा आहे की हे जसं आहे तसं लोणार आहे आणि आपले गड किल्ले आहेत, ह्या काही गोष्टींना आता आपण बघाल की तिथे काही ज्या काही कमीत कमी सोयीसुविधा आहेत त्याच्यात देखील कित्येक लोक तिथे ट्रेकिंग करत जातात, चढून जातात, काही भक्त म्हणून जातात आणि अक्षरशः मी बघितले साष्टांग दंडवत घालतात. काही काही लोक ट्रेकर्स म्हणून जातात, काही काही फॉरेन एम्बेसीजच्या पण लोक ट्रेकिंग करत जातात. अर्थात हा एक विषय थोडा कॉम्प्लिकेटेड आहे, कारण ह्या तिन्हीमध्ये सांगड घालणं खूप कठीण असतं आणि ते जिथे जिथे होणं शक्य आहे ते आपण नक्की करत आहोत. रायगडचं प्राधिकरण आहे, त्याचं काम सुरू आहे. तिथे फंड आपण पहिला कॅबिनेट निर्णय तो होता. पण इतर जे देखील आहे, जसं शिवनेरी आहे, तोरणा आहे, सिंधुदुर्ग आहे, मुरुड जंजिरा आहे, कितीतरी किल्ले असे आहेत जे महाराष्ट्रात जे आपण कुठे काहीतरी आजूबाजूला तरी चांगलं करू शकतो. आता त्यांना रिकन्स्ट्रक्ट करणं हे किती शक्य आहे, किती योग्य आहे, कारण मी कंबोडियामध्ये बघितलेलं काही काही त्यांची जुनी मंदिरं ही आता रिकन्स्ट्रक्ट केलीत, पण तो दगड आणि आत्ताचा दगड हा मॅच होतच नाही आणि म्हणून काहीतरी अजून काही काही गोष्टी छान झाल्यात, काही काही गोष्टी अजून विचित्र दिसायला लागल्यात. तर आपण नक्की कसं करायचं ह्याच्यावर थोडं एक विजन मॅप आमचं सुरू आहे की, कारण हे मोठं एक आपलं वैभव आहेच, पण ते करत असताना ते वैभव सुधारताना कुठे आपल्याकडून काही चुकीचं होऊ नये हे मला वाटतं आपण पहिलं जपलं पाहिजे. आदित्य, थोडासा राजकीय प्रश्न आहे, किंचित मागे नेते मी काही वर्ष, आय गेस 2014 मिशन 151, तो 151चा नारा शिवसेनेकडनं दिला गेलेला होता आणि अर्थात त्यामागे तुमची मोठी भूमिका होती. त्यामुळे एका अर्थी शिवसेना स्वबळावर हा नारा देण्यामागे आदित्य ठाकरेंचा खूप मोठा हात आहे. आत्ताची सगळी राजकीय परिस्थिती पाहिली तर सरकार पुढे नेण्यासोबत प्रत्येक पक्षाला स्वतःच्या अस्तित्वाची लढाई सुद्धा लढायची आहे. तुम्ही तुमच्या खात्यांचं विजन मांडताय, शिवसेनेबद्दलचं विजन काय? स्वबळावर शिवसेना, या दृष्टीनं आदित्य यांचं विजन काय? त्यावेळी मी बोललेलो 150, पण मला आनंदाचं हे असं आहे की आता मी 162 आहोत. परवाच मला वाटतं 1 वर्ष झाली, 2 दिवसापूर्वी, की आम्ही 162 हे सगळ्यांनी आम्ही एकत्र धरलेले. आणि मूळ मुद्दा असा आहे की ठीक आहे, आता राजकीय विचार वगैरे आपण एक आहे, पण सरकार म्हणून जी एकी लागते, जे एक प्रेम लागतं एकमेकांमध्ये, जे एक बॉन्डिंग लागतं, कुठेही क्रेडिट वॉर्स न होता जे काम करणं गरजेचं असतं, जे एकमेकांबद्दल आदर लागतो, जे एक विचारसरणी लागते की लोकांची सेवा आपल्याला करायची आहे, ती आत्ता ही भक्कम एकी आमच्या सर्वांमध्ये आहे. शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, सगळे जे आमच्या सोबत आलेले आहेत, अपक्ष असतील, ह्या सगळ्यांमध्ये जी एक एकी दिसते मला, ते आम्ही 162 आहोत, तर आम्ही 150च्या पुढे गेलेलो आहोत. यावरनं मला आणखी एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे की मे बी 2020चं हे वर्ष तुमच्या आयुष्यातलं कदाचित सगळ्यात मोस्ट हॅपनिंग इयर आपण ज्याला म्हणतो ते वर्ष असावं. मग काय काय नाही घडलं तुमच्या बाबतीत. तुम्ही निवडणूक लढवलीत, पहिले ठाकरे ठरलात निवडणूक लढवणारे, आमदार बनलात, कॅबिनेट मिनिस्टर झालात, कोविडचं सगळं संकट आलं, सत्ता स्थापना, तो सगळा संघर्ष, काय काय घडलं, काय काय शिकवलं, काय काय दिलं या वर्षानं आदित्य ठाकरेंना? आता सगळं आपल्या समोरच आहे आणि तरी अजून चालू आहे का? मला वाटतं हे एक वेगळं वर्ष नक्कीच होतं, म्हणजे आपल्या सर्वांसाठीच. आपण 20 वर्षापूर्वी मला आठवतं शाळेत असताना तेव्हा डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलेलं, ते राष्ट्रपती होते, त्यांनी सांगितलेलं की 2020 मध्ये आपण सुपर पॉवर होऊ. नक्कीच देशात आपल्या प्रगती झालेली आहे, ती नाकारता येणार नाही. आपण चंद्रापर्यंत पोहोचलेलो आहोत, मार्सपर्यंत पोहोचलेलो आहोत, सुपर पॉवर वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये आहोत, चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. पण हे कोणाला माहिती होतं की आपण 2020 मध्ये हात सगळे जगात कसे धुवायचे हे शिकत असू किंवा मास्क घालून फिरणं शिकत असू. आणि शिकण्यासारखं वर्ष झालेलंच आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे काम करायला आणि ही जी संधी दिलेली आहे, लोकांनी दिली, देवांनी दिली, आपण सर्वांच्या आशीर्वादाने जी काम करायची संधी आहे ती सगळ्यात महत्वाची. आणि मला वाटतं ही अनेक वर्ष अशीच संधी राहावी ही मी जनतेकडे आणि ईश्वराकडे प्रार्थना करेन. आदित्यजी, असं एक ऐकिवात आहे की महाविकास आघाडीमध्ये तुमच्यासारख्या तरुण
मंत्र्यांचे आणि जे मंत्री नसतील तर तरुण नेते, पक्षातले तेते नेते यांचा एक ग्रुप ऑफ 7 की ग्रुप ऑफ 10 असा एक काहीतरी ग्रुप आहे, त्याला अनौपचारिकरित्या म्हटलं जातं. हा काय प्रकार आहे? असा काही कुठला ग्रुप आहे की तुम्ही सगळी तरुणाई एक विचार करत असता, तुम्ही तुमच्या आपापल्या पक्षाला जरा मागे लागत असता, आपल्याला काहीतरी करून दाखवायचंय, असं काही खरंच ग्रुप आहे? नाही नाही एक अर्थात व्हॉट्सअपचे 1-2 ग्रुप्स आहेत आमचे, जे तरुण सगळे आमदार आहेत, आणि एक असा पण ग्रुप झालेला आहे तो सर्व पक्षांमध्ये, म्हणजे सगळ्याच पक्षांमधले आम्ही जेव्हा विधान भवनात भेटतो, जेव्हा भाजपसह? नागपूरचं सेशन भाजपसह? मुंबईचं, त्याच्यात पण आहेत. हो, त्यातले पण काही, ते एक वेगळा ग्रुप आहे, आणि एक महाविकास आघाडीमधला एक ग्रुप आहे. बरं. आणि अर्थात एकमेकांशी गप्पा चर्चा, मग अर्थातच असं असतं की आता सगळेच बोलता बोलता कोविडवर येतातच आहेत, पण नाहीतर मतदारसंघाबद्दल किंवा अरे मला ह्या इथून चांगलं काम करायचं आहे, मला ह्या डिपार्टमेंटमधून, हे सगळे गप्पा टप्पा चालले असतात. आणि एक ग्रुप आमचा अर्थात महाविकास आघाडीचा आहे, तो एक चांगलं असतं, ते एक सगळे सेम एज ग्रुपचे आहेत. आणि काही काही असे पण आहेत ज्यांना आमच्या एज ग्रुपमध्ये यायचे, पण ते थोडे असे असतात की अरे आम्हाला तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये घेत नाहीत. त्यांना आता हे गुपित कळेल. मुंबईसाठी, मुंबईच्या बाबतीत आपण विचार करायचा झाला तर कोविडने काही काही चांगल्या गोष्टी सुद्धा आपल्याला दिल्या. लोकांना एक शिस्त लागली, एक सिस्टीम सेट झालेली आहे, प्रदूषण कमी झालं कधी नाही ते मुंबईमधलं. तर काही अशा गोष्टी आहेत का की ज्या आता लोकांच्या सवयीच्या झाल्यामुळे, ज्या आधी नव्हत्या आपल्या आयुष्यामध्ये, पण आता त्याची सवय बनल्यामुळे, तुम्ही मुंबईचे पालकमंत्री आहात म्हणून मी विचारते, त्या कंटिन्यू करण्याचा विचार आहे किंवा केल्या जाऊ शकतात? नक्कीच आहे. अर्थात शिस्त हे खूप महत्त्वाची आहे, आणि ते एक जरी असलं तरी आपण मगाशी पण म्हणजे मी सॉरी आपल्याला इंटरप्ट केलं प्रश्न विचारत असताना, पण एक सांगेन मी आपल्याला खास करून की मुंबईचा पालकमंत्री म्हणून अर्थात मी आणि असलमजी हे आम्ही दोघंच एकत्र खूप समन्वयाने काम करत असतो. त्याच्यात महापौर महोदया पण आहेत, किशोरीताई सगळेच आहेत. पण जे थोडं आम्ही हाती घेतलेलं आहे काम, ते असं आहे की मिठी नदीचं एक रिज्युव्हिनेशन, ते एक मोठं काम हाती घेतलेलं आहे. ते आपण आज पण देखील त्याच्याबद्दल वाचलं असेल. तसंच दहिसर नदी आहे, पोयसर ओशिवारा नदी आहे, ह्याच्याबद्दल काम आहे. मुंबईचे बीचेस आहेत, अर्बन फॉरेस्टेशन आहे. पण सगळ्यात मुंबईत कळकळीचे 3 मुद्दे असतात: रस्ते, फुटपाथ आणि कचरा. आतापर्यंत असं व्हायचं कुठे ना कुठेतरी मुंबईत वेगळ्या वेगळ्या प्लॅनिंग एजन्सी असल्यामुळे, मग महापालिका आहे, बीपीटी आहे, रेल्वेचे 3 अथॉरिटीज आहेत, MMRD आहे, MSRDC आहे, PWD आहे, BPT आहे, सगळ्यांना सांगड घालून एकत्र आणणं हे आधी खूप कठीण होतं. ते आता आम्ही करत आहोत. मी साधारणपणे ह्या वर्षात थोडं टार्गेट ठेवलेलं आहे की पुढच्या या येत्या वर्षात 7 रस्त्यांवर महत्त्वाचं, आपले जे काही महत्त्वाचे रस्ते त्याच्यावर फोकस करायचं, कारण इथे मल्टिपल एजन्सीज काम करत असतात. मग त्याच्यात वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे, अंधेरी घाटकोपर लिंक रोड आहे, SVLR आहे, JVLR आहे, LBS रोड आहे आणि SV रोड आहे. तर ह्या 7 रस्त्यांवर प्रत्येक नागरिक हा दिवसातून एकदा तरी जात असतो. तर ह्यांच्यावर थोडं फोकस केलेलं आहे. मी थोडी अशी कार्यपद्धती ठेवलेली आहे. सॉरी आदित्यची, एक या सगळ्या सिव्हिक इश्यूजना धरूनच माझा प्रश्न आहे. आता नुकतीच मुंबईमध्ये भाजपची एक बैठक झाली, ज्याच्यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी BMCच्या आतापर्यंतच्या कारभाराबद्दल खूप गंभीर शंका उपस्थित केल्या, आणि त्यांनी एक मुद्देच मांडलेले, तर रस्त्यांपासून सिव्हिक इश्यूज पर्यंत अनेक मुद्दे. याला तुम्ही कसं उत्तर देणार आहात? आय होप की तुम्ही आता आगामी महापालिका निवडणुकांमधले तुम्ही महत्त्वाचा चेहरा असाल मुंबई समोर. नाही, ह्याच्यात महत्त्वाचं आपण बघाल तर गेले 20 वर्ष जे शिवसेना सत्ता जिंकत आलेली आहे, त्यावेळी भाजप पण सोबत होती. ते एकाच कारणामुळे, उद्धव साहेबांचा चेहरा आणि जे कामं आम्ही केलेले ते ठळकपणे करून दाखवल्यामुळे आणि सगळीकडे आम्ही अभिमानाने लावण्याप्रमाणे. पण आता हे 7 रस्ते जे आहेत ते महत्त्वाचे घेतलेत. त्याच्यात अर्थात रोड सरफेस आहे, रोड वाईडनिंग आहे, एस्थेटिक्स आहे, फुटपाथ आहे. माझा प्रयत्न हाच आहे की मुंबईत तुम्ही कुठूनही कुठे चालता आलं पाहिजे तुम्हाला, आणि लास्ट माईल कनेक्टिव्हमधून साधारण रिक्षातून किंवा बसमधून उतरल्यानंतर ऑफिसपर्यंत तुमचं चालणं हे सुखकर झालं पाहिजे. तसंच आपण बघाल की, आणि हे काही एका रात्रीचं प्रोजेक्ट नाही, मी तुम्हाला खोटं सांगणार नाही की हे मी ह्या 6 महिन्यात करीन किंवा 1 वर्षात करीन. हे पुढच्या 5 वर्षाचा आम्ही टप्प्याटप्प्याने, कारण ह्याच्यात ट्रॅफिक मॅनेजमेंटचे खूप वेगळे वेगळे खेळ असतात, त्याच्यात NOCs असतात, डायव्हर्जन्स असतात. तर हे सगळं करणं गरजेचं आहे, ते आम्ही सुरू केलेलं आहे. ह्याच्याबरोबरच कोस्टल रोड, MTHL, वर्ली शिवडी कनेक्टर, GMLR, आणि कुठे ना कुठेतरी मला एक आपला ईस्टर्न फ्रीवे मरीन ड्राईव्हवर किंवा या बाजूला जोडता येईल का. परत सबर्ब्स मधले मिसिंग लिंक्स जे आहेत ते पण मी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. तर आम्ही प्रत्येक मंगळवार आणि बुधवारी आम्ही MMRD मध्ये बैठक घेत असतो. प्रत्येक मंगळवारी मिठी नदी असेल, हे 7 रस्ते, ह्याच्याबद्दल आम्ही महापालिकेची बैठक घेत असतो. पण चालता यावं, कुठेही खड्डे नसावेत, दिसावं चांगलं, ह्याच्यावर आम्ही फोकस करत आहोत. नाही, सगळ्याच मुंबईकरांना स्वप्न आहे तशा मुंबईचं, खड्डेमुक्त मुंबईचं आणि सगळं ऑलवेल असलेल्या मुंबईचं. आपलं वेळ ऑलमोस्ट संपलेली आहे.
एक छोटासा रॅपिड फायर. प्रसन्न, मी ही नावं आत्ताच लिहिलेली आहेत, त्याच्यामुळे तुला काही हवी तर तू ऍड करू शकतोस. रॅपिड फायरचा मुद्दा असा आहे की या वर्षभरामध्ये तुम्ही वेगवेगळ्या मोठमोठ्या लोकांच्या संपर्कात आलात, अर्थातच राजकीय. त्या व्यक्तीचं नाव मी घेईन, त्यांच्याकडे तुम्ही काय शिकलात हे तुम्ही एका वाक्यात सांगा. सगळ्यात पहिलं नाव अजित पवार. त्यांच्याकडून डायनॅमिझम अर्थात शिकलो, कारण त्यांच्याबरोबर आमच्या खूप साऱ्या बैठका होत असतात. आज पण फोनवर बोलत असतात आणि त्यांच्याकडून अर्थात एक ते आहे आणि दुसरं म्हणजे कसं सगळ्यांना एकत्र ठेवून पुढे जायचं. सीएम साहेबांबरोबर त्यांचं जे काही एक बॉन्डिंग आहे ते खूप वेगळं आणि वेळेवेळेला मला आपण बघत असाल कधी कधी मी त्यांच्या मागेच बसतो हाऊसमध्ये, तर ते काहीतरी वेगळं वेगळं कानमंत्र सांगत असतात मला की असं करायला पाहिजे, हे असं होतं, ही हाऊसची पद्धत नसते, असं व्हायला पाहिजे. त्यांच्याकडून शिकण्यासारखं हाऊसबद्दल खूप आहे आणि या सगळ्या कार्यपद्धतीबद्दल. पुढचं नाव आहे शरद पवार. त्यांचं खरं तर मी मध्यंतरी एका शाळेचं उद्घाटन भूमिपूजन केलं त्यांच्यासोबत आणि शाळेचं भूमिपूजन करत असताना मी त्यांना तेच सांगितलं की मी एका विद्यापीठाच्या बाजूला बसलेलो आहे. अर्थात आजोबांचे मित्र, वडिलांसोबत ते प्रत्येक आठवड्यात 2 आठवड्यातून येऊन थोडं गप्पा वगैरे होत असतात. वडील कधी कधी त्यांच्याकडे जाऊन गप्पा मारत असतात. पण माझा एक त्यांच्याबरोबर एक्सपिरियन्स असा आहे की राजकीय एकतर माहिती सगळीकडून ते एकदम पिन पॉईंट डे टू डे असतेच, पण साधारण माझं जेवढं वय आहे तेवढं त्यांचं डबल त्यांचं करिअर आहे आणि तरी देखील काही काही विषय ते मला बोलून घेतात आणि समजून घेतात आणि ते खूप म्हणजे वेगळं असतं. कधी कधी असं असतं की एखादी व्यक्ती आपल्याला नुसतं काहीतरी सांगत जाते, पण ऐकून घेणं आणि मग त्याच्यावर एक वेगळं ॲडवाईस देणं मला वाटतं खूप वेगळं एक शिकण्यासारखं मिळालं. पुढचं नाव देवेंद्र फडणवीस. आहे, आमचे एक वेगळे मैत्रीचे संबंध आहेत, पारिवारिक मैत्री आहे आणि ती जपून पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणखी एक नाव अशोक चव्हाण. त्यांच्याकडून पण अर्थात नक्कीच त्यांचं एक जे मी बघतो की त्यांच्याकडे पण मी आता PWD माझ्या मतदारसंघात खूप काम आहे किंवा काही रस्त्यांची कामं, कुठे वाईडनिंग थांबवायचं असतं, आम्हाला एक मध्ये जगभरातून पत्र मिळाली सेवाग्रामच्या तिथे वगैरे, पण ऐकून घेऊन लगेच निर्णय त्या ठिकाणी देणं. आणि जसं मी सांगितलं ना की ही सगळी मंडळी ही दिग्गज मंडळी आहे, ही खरं तर बेस्ट ऑफ महाराष्ट्र ही एकत्र महाविकास आघाडीमध्ये आलेले आहेत. कोण माजी मुख्यमंत्री आहेत, कोण माजी केंद्रीय मंत्री आहेत. पण हे सगळं होत असताना माझ्यासारख्या तरुण माणसाचं किंवा मुलाचं ऐकून घेणं आणि मग त्याच्यावर पुढे कारवाई करणं मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी जसं पुढे जाईन त्यांच्याकडून हे शिकणं खूपच महत्वाचं. म्हणजे जेव्हा आम्ही आमच्या कलिग्स बरोबर इंटरॅक्ट करतो, ऐकून घेणं, समजून घेणं, एक नम्रपणे सगळं कार्यपद्धत पुढे चालवायची, हे खूप महत्वाचं आहे. आदित्य, शेवटचं नाव उद्धव ठाकरे. सगळं काही शिकत आहे त्यांच्याकडून. आपण ऑलमोस्ट विजन संपवतोय. हा, तुम्हाला काही बोलायचंय? नाही, त्यांच्याकडून अजून एक त्यांच्याकडून महत्वाचं आहे की हे सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे चालणं आणि एक वेगळं समीकरण देशभरात त्यांनी दिलेलं आहे. हिमतीने कसं पुढे जायचं, तरी संयम कसा ठेवायचा आणि ज्याला आपण डिग्निटी बोलतो राजकारणात कशी आणायची, ही त्यांनी मला वाटतं गेल्या 1 वर्षात दाखवलेली आहे. ऑलमोस्ट वेळ संपलेला आहे. हा प्रश्न विचारण्याचा खूप आग्रह आहे, घरातला प्लीज थांबवते आणि हा प्रश्न विचारते. खूप लोकांची डिमांड आहे की हा प्रश्न आता तुम्ही विचारा. तुम्हाला कदाचित आयडिया आली असेल की हा प्रश्न येऊ नये म्हणून मी जास्तीत जास्त पॅकिंग करत आहे. आम्ही स्पेशली वेळ वाढवली कारण या प्रश्न विचारला जावा म्हणून रिक्वेस्ट जास्त आहे. मोस्ट एलिजिबल बॅचलर असा टॅग आहे तुमच्यावर सध्या. तो टॅग मिरवायलाच आवडतोय की तो टॅग जावा तो जो बिल्ला लावलाय आदित्य, माझं कुटुंब माझी जबाबदारी, ते कुटुंब कुठं आहे आदित्य ठाकरेंचं? कुटुंब कुठं आहे? माझी अशीच एक इच्छा आहे आता, किंवा मी प्रार्थना करतोय की आई लाईव्ह बघत नाहीये, नाहीतर मला लगेच फोन येणार आहे की कुटुंब कुठे आहे. नाही, पण तो टॅग म्हणजे मोस्ट एलिजिबल बॅचलरचा टॅग मिरवायला आवडतोय का तो घालवायचा लवकरात लवकर? नाही, आता काम आनंदात सुरू आहे आणि एक नक्की आहे की जर आता काही असं विचार दुसरा केला तर सकाळी लवकर सुरू करतो, रात्रीपर्यंत अर्थात काम सुरू असतं. तर इतर काही म्हणजे कोणाबरोबर झालं तर ते जे कोण असेल ते मला नक्की फटके तर देणारच आहे. आमच्या शुभेच्छा आदित्य की तुम्ही जो बॅच सध्या तुम्ही शर्ट वरती लावलेला आहे, माझं कुटुंब माझी जबाबदारी, तसं खरंच फक्त आदित्य ठाकरेंचं कुटुंब लवकरात लवकर सगळ्या महाराष्ट्राला बघायला मिळावं, म्हणजे त्या बॅचला पूर्णार्थानं अर्थ प्राप्त होईल. आणि धन्यवाद, तुम्ही वेळ दिला त्यासाठी. आज दिवसभरामध्ये तुम्ही खूप वेळ दिला. हे तुमचं विजन
खूप महत्वाचं आहे, पण मला वाटतं पहिलं महाराष्ट्रासाठी आपण काम करूया. ज्ञानदा. नाही, नक्कीच तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. बरीच स्वप्न आहेत तुमच्या डोळ्यामध्ये महाराष्ट्रासाठी, ती लवकरात लवकर पूर्ण करा. थँक्यू सो मच आज वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. आणि आपण देखील आम्ही जिथे जिथे चांगलं करतो किंवा चुकीचं करतो आम्हाला फीडबॅक देत राहा आणि त्याच्यावरच आम्ही पुढे जाऊ. आणि मला वाटतं तेच खूप महत्वाचं आहे. ते तर आहेच. आणि यानंतर आजच्या या सत्रामध्ये आणि आपल्या माझा विजनच्या कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा.